Hello students, how are you? I hope you all will be fine. Welcome to शारदा कोचिंग अकॅडमी, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता 8वीच्या वर्गात गेलेले आहात. तर 8वीच्या वर्गामध्ये गेल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. Now today we are going to begin our first poem, that's Be the Best, written by Douglas Mallory. आज आपण 8वीची पहिली पोएम शिकवायला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे बी द बेस्ट, रिटन बाय डगलस मॅलोरी. सो लेट्स गेट स्टार्टेड. विद्यार्थी मित्रांनो, बी द बेस्ट ही पोएम आपण 4 टप्प्यांमध्ये शिकणार आहोत. फर्स्ट, इंट्रोडक्शन ऑफ द पोएम. सेकंड, एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम. थर्ड, पोएटिक ॲप्रिसिएशन. अँड फोर्थ, इंग्लिश वर्कशॉप ऑफ द पोएम. म्हणजेच पहिल्या भागामध्ये आपण कवितेची ओळख करून घेऊया, दुसऱ्या भागामध्ये कवितेचे आपण एक्सप्लेनेशन अर्थात स्पष्टीकरण पाहूया, तिसऱ्या भागामध्ये कवितेचे ॲप्रिसिएशन म्हणजेच रसग्रहण, तर चौथ्या भागामध्ये आपण त्यावरचे इंग्लिश वर्कशॉप म्हणजेच प्रश्नोत्तरे शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. लेट्स सी द इंट्रोडक्शन ऑफ द पोएम. बी द बेस्ट ही कविता डगलस मॅलोज नावाच्या प्रसिद्ध अमेरिकन कवीने लिहिलेली आहे. या कवितेमधून डगलस मॅलोज यांनी आनंदी राहण्याचे रहस्य सांगितलेले आहेत. तसेच टप्प्याटप्प्याने आपण कशा पद्धतीने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो हे देखील सुचवलेले आहे. दिस इज ॲन इन्स्पायरेशनल पोयम ही आपल्याला प्रेरित करणारी कविता आहे. कवी असे म्हणतो की तुम्ही कोण आहात हे जरी तुमच्या हातात नसलं तरीही आपल्यावर नेमून दिलेली जबाबदारी, आपल्याला दिलेलं काम हे आपल्यामधील सर्वोच्च गुणवत्तेसह पूर्ण करणे हे आपल्या हाती आहे आणि आपण त्यामधून आपली चुणूक दाखवून सर्वोत्तम बनू शकतो. आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यामध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचू शकतो. आपल्यापैकी काही जणांना जे काम करावे लागते ते इतरांच्या दृष्टीने जरी कमी महत्त्वाचे असले तरी देखील आपण ते काम सतत करत राहणं गरजेचं आहे. त्यामधून चांगला बदल घडवणं गरजेचं आहे. आणि अतिशय सोप्या पद्धतीने ही कविता आपण सर्वोत्तम कसे बनू शकतो हे सांगते. कवितेचा शेवट करताना पोएट डगलस मॅलोज म्हणतात, यश हे कोणाच्या दिसण्यावर किंवा आकारावर अवलंबून नसते, तर आपण जे काही काम करतो ते सर्वोत्तम प्रकारे करून आपण सर्वोत्तम बनणं गरजेचे असते. हा मोलाचा संदेश कवीने या कवितेमधून दिलेला आहे. सो लेट्स बिगिन our poem. See the explanation of the poem. The poem has 4 stanzas. First stanza has 5 lines. Second stanza has 4 lines. Third stanza has 4 lines. And the fourth stanza has 4 lines. In total, among the 4 stanzas, we have given 17 lines for this poem. आपल्याला ह्या कवितेमध्ये एकूण 17 ओळी दिलेल्या आहेत. नाव सी ईच स्टांझा स्टेप बाय स्टेप. इन द व्हेरी फर्स्ट स्टांझा, कवितेच्या पहिल्याच कडव्यामध्ये कवी असं म्हणतो की बी द बेस्ट, सर्वोत्तम व्हा. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली. कवी आपल्याला असे म्हणत आहे की जरी आपण एखाद्या पहाडाच्या टेकडीवरील उंच देवदार वृक्ष, पाईन ट्री मीन्स देवदार वृक्ष, जरी बनवू शकत नसताल तरीही एखाद्या व्हॅलीमध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये आपण एक छोटेसे स्क्रब मीन्स छोटा गवताळ झाडाझुडपांचा भाग बनवू शकतो. बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. पण तरीही तुम्ही एखाद्या ओढ्याच्या बाजूने राहणारा एक छोटासा स्क्रब म्हणजेच झुडूप बनू शकतात. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जर तुम्ही एखादे वृक्ष होऊ शकत नसाल तर एखादे बुश म्हणजेच छोटे झोपाळलेले झुडूप होऊ शकतात. थोडक्यामध्ये कवीला असं सांगायचं आहे की आपण आपल्या सर्वोच्च गुणांचा वापर करून खूप मोठे जरी बनू शकत नसोल तरी आपण जे आहे ते स्वीकारून आपल्यामध्ये सतत बदल आणि प्रगती करणं गरजेचं आहे. इन द सेकंड स्टांझा, पोएट सेज, इफ यू कांट बी अ बुश
जर तुम्ही एखादे झुडूप होऊ शकत नसाल, बी अ बीट ऑफ ग्रास तर तुम्ही एखाद्या गवताचे छोटेसे बीट मीन्स तुकडा बनू शकता. अँड सम हायवे हॅपियर मेक आणि एखाद्या मोठ्या महामार्गाला आनंदी बनवू शकतात, सुशोभित करू शकतात. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास्क. जर तुम्ही मस्की असाल म्हणजे ते छोटे मासा असाल, देन जस्ट बी अ बास तर बास सारख्या माशाचा बनण्याचा प्रयत्न करा. बट अ लाईव्हलीएस्ट बास्ट इन द लेक पण तुम्ही त्या सरोवरातील सगळ्यात लाईव्हलीएस्ट मीन्स जिंदादिल, चपळ आणि वेगवान बास मासा बना. In the third stanza, poet says that we can't all be captains. Captain means कप्तान. आपण सर्व कॅप्टन बनू शकत नाहीत. We have got to be crew. तर आपण खलाशी किंवा सेलर नक्कीच बनू शकतो जे जहाजावर काम करतात. There is something for all of us here. आपल्यासाठी नक्कीच काहीतरी विशेष असतं. There is big work to do. आपल्यासाठी करायला खूप मोठी मोठी कामे असतात. अँड देर इज लेजर आणि छोटी मोठी कमी महत्त्वाची सुद्धा कामे असतात टू डू करण्यासारखी. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियरर. आणि जी टास्क जे मोठे काम तुम्हाला दिलेले आहे मस्ट डू इज नियरर ते तुमच्या जवळच असतं. इफ यू कांट बी अ हायवे जर तुम्ही मोठे हायवे म्हणजेच महामार्ग बनू शकत नसाल, देन जस्ट बी अ ट्रेल तर एक छोटीशी पाऊलवाट अ नॅरो पॅथ तरी बनू शकतात. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. जर तुम्ही जनमानसांमधील तेजस्वी सूर्य बनू शकत नसाल तर बी अ स्टार कमीत कमी एखादी चांदणी तरी होऊन दाखवा आणि इतरांना प्रकाशित करा. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. मग तुमचं यश अपयश हे तुमच्या आकारावर तर अवलंबून नसतं. त्यामुळे बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. त्यामुळे तुम्ही जे काही आहात ते नेमून दिलेल्या कामानिशी सर्वोत्तम बना आणि उत्कृष्ट बना. असा सुंदर संदेश या कवितेमधून डगलस मॅलोच यांनी दिलेला आहे. आय होप यू माइट अंडरस्टँड दिस पोयम. सो लेट्स हॅव the appreciation of poem Be the Best.